इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी. जिंकणारा संघ पुढील फेरीमध्ये आणि हारणारा संघ या स्पर्धेला निरोप घेताना पाहायला मिळेल. पहिला बॉल आपण गणेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच. स्ट्रायकर रेंजला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा KTPLचा किताब जिंकणारा बॅटर अजय मोहिते आणि दुसऱ्या बाजूला खजिनदार दीपक मोहिते आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. चला स्पीड अप घ्या प्लीज. पहिला बॉल आपण पाहिलात गणेश पाटील टू अजय मोहिते. मोस्ट अंडररेटेड प्लेयर. बाहेर टाकलेला बॉल पंचांनी कळवलं. व्हाईट बॉलचा इशारा अवे फ्रॉम द बॉडी. बॉडी पासून खूपच दूर आणि एकच धाव मिळते. खरं तर अजय मोहितेला खरं तर अनेक जण खरं तर मोठ्या स्पर्धेमध्ये कन्सिडर नव्हते करत, पण अलीकडच्या काळामध्ये अजय मोहितेनं खेळ इतका दमदार केला की आपल्या नावाची छाप मोठ्या स्पर्धेमध्ये पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा खरं तर इम्पॉर्टंट मॅच असते, जेव्हा खरं तर इम्पॉर्टंट क्षण असतो ना, त्यावेळी अजय मोहितेचा खेळ बहरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि अजय मोहिते पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल मिळेल का या बॉलमध्ये? 2 मिळतील पाहूयात. आणि धावा मिळतील त्या फक्त आणि 1 धाव. एका धावेने धाव फलक पुढे जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहायला तर बाहेर जे लहान मुलं आहेत, बॉल कोणीही अडवू नका प्लीज. जोपर्यंत घोषंकी क्षेत्रामध्ये बॉल जात नाहीये तोपर्यंत बॉल अडवायचा नाहीये. टोटल पाहायला गेलं सिंगल मिळते आणि सिंगल नंतर धावफलक पुढे. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो 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 व्हॉट अ स्ट्रोक. इनसाइड आउट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका. क्रिकेटचा मेरिटवरचा फटका आपल्याला पाहायला मिळाला अजय मोहितेच्या बॅटमधून. सीमारेषेच्या बाहेर चौकार. या फटक्यासाठी खरं तर अजय मोहितेला ओळखलं जातं. त्याच्या भात्यामधील एक चांगला फटका वापरत असताना अजय मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळतं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी पाहायला मिळतोय. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजेच 6. आणखीन एक चांगला फटका. स्क्वेअर कट. बॉल निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि 2 धावाने धावफलक 8 या आकड्यांवरती पाहायला मिळतोय. अजय मोहिते नेहमीच पाहू शकता हातामध्ये कॅल्क्युलेटर आणि डोक्यावरती बर्फ ठेवतोय. संघाला गरजेचं काय आहे हे ओळखतोय. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळणं म्हणजे क्रिकेट नाहीये, तर संयमाचा क्रिकेटही तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावाने धावफलक 8 या आकड्यांवरती पाहायला मिळतोय. 1 चौकार जरूर झालाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक डीपला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. फेकी चांगली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धावाने धावफलक 10 या आकड्यांवरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट दोन्हीही बॅटरच्या माध्यमातून, दीपक आणि अजयच्या माध्यमातून. चांगलं गुड रन बिटवीन द विकेट. दोघांमध्ये कॉर्डिनेशन, दोघांमध्ये कॉलिंग, दोघांमध्ये समन्वय, दोघांमध्ये बॉन्डिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळते. आणि 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोघांचं कॉलिंग चांगलं असेल तर धाबा बनवू शकतात, धाबा जमू शकतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. अबांतरची 1. एका धावेने धावफलक 11. 11 नंतर आपण पाहिलं 5 बॉलचा 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समर्थन असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी या मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच आहे JCC क्लब सिरवडे विरुद्ध श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लाईन मध्ये बॉल आदळतोय आणि 1च धाव मिळत असताना पाहायला मिळते. आणि एका धावेने धावफलक 12. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. अजय मोहितेची करत सेन्सिबल बॅटिंग. अजय मोहितेची सॉफ्ट हँडेड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली. एक मोठा फटका जरूर आलाय. त्यानंतर सिंगल डबल, डबल सिंगल, सिंगल डबल आणि अशा रूपाने धावफलकावरती थेंबे थेंबे थळे साचे तसा धाबा साचवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळे धावफलकावरती आपण पाहिलं गेलं तर जास्तीचे मोठे बदल नाही आहेत, पण सिंगल डबलच्या माध्यमातून छोटे छोटेसे काही बदल असेनात. बेस मजबूत केलाय, पाया मजबूत करण्याचं काम अजय मोहितेच्या माध्यमातून आतापर्यंत झालंय. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकामधील. ऑन साइडला खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक डीपला. फलंदाज बाद. अजय मोहिते बॅक टू डग आउट. काय क्षेत्ररक्षण केलं.
क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू सतीश पाटील यांच्या माध्यमातून सेफ हँडेड कॅच आणि फलंदाज अजय मोहिते बाद. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल भरत मोहिते. अजय मोहिते बाद झाल्यानंतर आता भरत वरती जबाबदारी आहे, दीपक वरती जबाबदारी आहे, कारण अजय मोहिते हा इम्पॉर्टंट खेळाडू होता. अजय मोहिते हा खरं तर एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जाणारा कॅल्क्युलेटर होता आणि तो कॅल्क्युलेटर आता बिघाडत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि अजय मोहितेच्या रूपाने पहिला धक्का आपल्याला टीम काझरवाडी टीमला आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर दीपक मोहिते आणि भरत मोहिते ही जोडी पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वाघ स्वप्नील वाघमोडेच ना वाघमारे आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती धनंजय स्पोर्ट्स बुरशी टीमच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल दीपक टू स्वप्नील कट करण्याचा प्रयत्न इथे पाहू शकता. स्क्वेअर कट 2 धाबेसाठी चांगला फटका म्हणावा लागेल, कारण 2 धावा मिळालेत. त्याला माहिती आहे ते करता समाधान राहणं खूप महत्वाचं आणि समाधानी राहत असताना दीपक पाहायला मिळतो 2 धाब्यांवरती, कारण प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार मारणं या क्रिकेटमध्ये सोपं नाही आहे आणि या मैदानावरती नाहीच नाही आहे. आणि दीपकला माहिती आहे, त्यामुळे दीपकने सॉफ्ट हँडेड बॅटर स्क्वेअर कट खेळत असताना 2 धाब्यासाठी 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत. पहिल्या बॉलवरती 2 आलेत. कमी गतीने टाकलेला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शॉट लॉंग ऑफला तोपर्यंत 1 मिळाली आहे. एका धाब्याने धावफलक 15 धाबांवरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 12 आणि त्यानंतर 2 आणि त्यानंतर सिंगल. हो हो चाबुक सोक थोडासा फंबल आणि इथे धाबा कंप्लीट किती होतील पाहूयात. 2 धाबा 2 धाब्याने धावफलक पुढे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट अगदी क्षेत्ररक्षकाला भेदून फटका मारण्याचा प्रयत्न जरूर करतायत. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. मैदानाचा विचार केला, मैदानाचा भौगोलिक विचार केला तर थोडस 60-65 मीटर अंतर असलेली ही सीमारेषा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे बॅटरचा कस हो काय फटका खेळाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक आणि बेधडक चौकार. अप्रतिम आठवण करून दिली खरं तर वीरेंद्र सहवाग यांच्या फटक्याची, कारण घुटना टेकला आणि त्यानंतर बैठक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. 4 धाब्यांसाठी चौकार. खरं तर पुन्हा पुन्हा पाहाब आणि पाहतच राहाबा असा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. 4 धाब्याने चौकार आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पाहायला गेलं तर हाईट कम आणि फाईट ज्यादा. अतिशय चांगली बॅटिंग आणि मनगटातील फटका मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धाब्याने चौकार आणि 4 धावांनंतर धावफलक 21 धाबा. पहिल्या षटकामध्ये 12 आणि आतापर्यंत 9 धाबा खर्च केल्यात या षटकामध्ये. आणखीन एक हो 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 हाही बॉल निघून चाललाय. मनगडामधील दाखवला इथे जोर. फलंदाजाने मारला मैदानाच्या बाहेर. कडक 4 चौकार. दुसरा बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळालेत. भरत मोहितेच्या बॅट मधून काय बॅटिंग केली आहे. भरत बॉलला पाठवतो मैदानाच्या बाहेर. परत इथे 2 चौकार मारलेत भरतच्या माध्यमातून. तिसरा येईल का? चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का भरतच्या माध्यमातून? 2 चौकारासह 25 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना अजूनही शेवटचा बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या षटकापर्यंत आतापर्यंत 13 धाबा खर्च केल्यात. आणखीन एक 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये गॅप आहे मोठा. नाही धाबांचा तोटा आणि बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. काय बॅटिंग केली आहे. जवळपास 17 धाबा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटकामध्ये 29 झालेत. खरं तर अजय मोहिते बाद झाल्यानंतर भरत मोहितेने अटॅक हा खरं तर एक सर्वोत्तम पर्याय आहे आणि तो सर्वोत्तम पर्याय मैदानाच्या आतमध्ये भरत मोहितेच्या माध्यमातून वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर्वांना पुढून उरणारी गोष्ट म्हणजे ती कष्ट आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ आता मैदानाच्या आतमध्ये कष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल 29 झाले. 6 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. वेळेचं बंधन आहे, याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आणि यानंतर होणारी मॅच JCC क्लब क्रिकेट क्लब शिरवडे
विरुद्ध श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती. दोन्ही टीमला विनंती करतो आपण टॉस साठी या. एका बाजूला आहे शिरवडे टीम आणि दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती. कराडचा बाहुबली इंद्रजित पाटील या मॅच मध्ये आणि दुसऱ्या बाजूला शिरवडे टीमच्या माध्यमातून विवेक वाघमारे गोलंदाजी मार्क वरती. पाठीमागला हंगाम बॅटिंग आणि बॉलिंगच्या माध्यमातून विवेक वाघमारेने गाजवला. खरं तर युवा रायझिंग स्टारच्या किताबाच्या चर्चेत असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पाठीमागल्या पर्वामध्ये संधी मिळाली आणि संधीचं सोनं त्याने केलं. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळते. हो 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 आणखीन एक बदल आली ते दाखवत असताना डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि फलंदाज परत मोहिते बाद. गुड फिल्डिंग बाय स्वप्नील वाघमारे. इथे फलंदाज भरत मोहिते बाद. गुड कॅच स्वप्नील वाघमारेच्या माध्यमातून सेफ हँडेड. काय कंप्लीट केलाय कॅच आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटरचा कोण पाहायला मिळेल टीम काजारवडी टीमच्या माध्यमातून स्वप्नील. कदाचित नवीनच खेळाडू या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संधी मिळते या पर्वामध्ये या हंगामध्ये संधी मिळते स्वप्नीलला. कारण काजारवडी टीम म्हणलं की करतो अजय मोहिते दीपक मोहिते आणि भरत मोहिते या आघाडीचे 3 फलंदाज आणि त्यानंतर नवीन खेळाडूंना संधी थोडीशी कमी मिळते. कारण हे 3 बॅटर असे आहेत ना जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उभे राहतात तेव्हा तेव्हा मॅच फिनिश करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नवीन खेळाडूंना संधी मिळत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळते. अगदी पाहिले गेलं तर सिंगल डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतो. खरं तर बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न फुटवर्क नाहीये. अगदी पाहायला गेलं तर थोडासा नवीन बॅटर आणि दडपण पाहायला मिळते. पूल करण्याचा प्रयत्न हाही फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर सिंगलच मिळते. दीपक इंटरेस्टेड नाही आहेत. दीपकने स्वतःच्या पुन्हा एकदा खांद्यावरची जबाबदारी घेतली आहे. दीपकला परिस्थितीचं क्रिकेट माहिती आहे. खूप साऱ्या स्पर्धा खेळला आहे. त्यामुळे त्याला माहिती आहे या परिस्थितीशी कसं जुळून घ्यायचं. या परिस्थितीला जुळून घेत असताना कशा धावा बनवायच्या. आता ती परिस्थिती काय सांगते येणार काय सांगेल. ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेला काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 झालेत कंप्लीट आणि 2 धाबेने धाव फलक. 33 धाबा जेसीसी शिरवडे टीम या टॉस साठी. त्यानंतर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती टीम टॉस साठी या. आणखी एक चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे सतीश पाटील. बॉलच्या पाठीमागे 2 बॉल 2 धाबा कंप्लीट केल्यात आणि 2 धाबेने तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय आणि इथेही आपण पाहिलं 3 धाबा कंप्लीट आणि 3 धाबेने धाव फलक. 37 धाबांची गरज जिंकण्यासाठी. बाहुबली आपण टॉस साठी या. दुसऱ्या बाजूला शिरोडे टीम आपण टॉस साठी यायचं आहे. कॅप्टन उपस्थित आहेत शिरोडे टीमचे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती संघाचे कॅप्टन अजूनही उपस्थित नाही आहेत. आपल्यासाठी शेवटचा कॉल. 27 धाबांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. SM ब्रदर्स चषक 2025 सन्माननीय स्वप्नील मोरे आणि त्यांचे बंधू सुतेश मोरे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा. त्यांना मुलाची साथ मिळाली ती म्हणजे अभिजित शिंगण, शिवम शिंगण आणि संपूर्ण आपण पाहिलं गेलं तर जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणबडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय कैलासवासी संजय शिंगण व कैलासवासी अरुण शिंगण यांच्या स्मरणार्थ SM ब्रदर्स चषक 2025 अनेकांना हवीशी वाटणारी स्पर्धा, दैदिप्यमान स्पर्धा. चला क्षेत्ररक्षण लावा लगेच काजारवाडी टीम. त्यावेळी करता दीपक आणि अजय. एक शांतताप्रिय टीम म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. आयोजन कमिटीला नेहमी सहकार्य करत आले आहात. इथून पुढेही करत राहाल. टॉस करूयात. एका बाजूला आहे ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती बाहुबली आणि दुसऱ्या बाजूला शिरवडे टीम. या कराड तालुका क्रिकेट असोसिएशन मधील एक नवीन टीम म्हणून ज्या टीमकडे आपण पाहतो ती शिरवडे टीम आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती बाहुबली. बाहुबली बॅटिंग साठी ओळखला जातो आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती संघाने टॉस जिंकला. पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. शिरोडे संघाला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. चला DS स्पोर्ट्स
सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये लगेच. सलामीसाठी गणेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला विवेक वाघमारे. चला प्लीज थोडंसं स्पीड घ्या ऑफिशियल्स. डीएस स्पोर्ट्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुरेश दाबांचा पाठलाग. सुरेश दाबांचा पाठलाग बस खेळायचा आहे. 36 झालेले आहेत 3 षटकांमध्ये आणि सलामीची जोडी आपण पाहू शकता. एका बाजूला गणेश पाटील, दुसऱ्या बाजूला विवेक वाघमारे. प्रत्येक बॉल मागे 2 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगर, कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचा एक नामवंत गोलंदाज अजय मोहिते गोलंदाजी मार्क वरती. हिंद केसरी किताबाचा मानकरी, बेस्ट बॉलरचा किताब जिंकला. पहिलाच बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खर्राब. फील्डिंग होगा खर्राब तो क्या करेगा अशोक सर्राफ. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अगदी पाहिलं गेलं तर सन्माननीय आदरणीय श्रीकांत शिंगण साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या निमित्ताने आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहिलाच बॉल चौकार, पाहुण्यांचं स्वागत करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल आपण लगेच पाहिलात. व्हाईट बॉलचा इशारा, अबांतरची एक. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, जे हनुमान स्पोर्ट्स शिंगणबडी टीमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारं व्यक्तिमत्व श्रीकांत शिंगण साहेब उपस्थित झालेले आहेत. आणि ते लॉफ्ट केला आहे क्षेत्ररक्षक डीपला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्याने धावा फलक 6-7 धाबा. पहिला बॉल 4, दुसरा वाईट, त्यानंतर 2, टोटल 7 धाबा. मॅच मध्ये मजा येणार आहे. गणेश पाटील आणि विवेक वाघमारेची बॅटिंग चांगली आहे. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. पाहू शकता लगेच गतीमध्ये परिवर्तन. कदाचित ISPL ची ट्रायल अजय मोहितेने मागल्या वर्षीच्या हंगामामध्ये दिली होती आणि चांगली गोलंदाजी तो करतोय, चांगल्या स्पर्धा गाजवतोय. आणि खरं आपलं नशीब आजमावण्यामध्ये कमीपणा खरं आपल्या खेळाडूंनी घ्यायला नाही पाहिजे. आपल्या खेळाडूंनीही खरं ISPLच्या ट्रायल्स असतील किंवा काही गोष्टी असतील त्या प्रोसेस कंप्लीट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्या खेळाडूंकडे ते कौशल्य आहे, आपल्या खेळाडूंकडे तेवढी ताकद, आपल्या तेवढ्या खेळाडूंकडे तेवढी कला आहे, आपल्या खेळाडूंकडे तेवढा कॉन्फिडन्स आहे. आणि इथे 2 धाबा कंप्लीट असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाब्याने धाव फलक 9 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर 9 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो 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 थोडासा दूरवरती टाकलाय बॉल, कमी गतीने टाकत असताना पाहायला मिळतोय अजय मोहितानी. ते डॉट बॉल नंतर आपण पाहिलात तर टोटल डॉट बॉल. आणखी एक चांगला बॉल, हाई बॉल पाहिला तर भरपूर वेगाने, आणि इथेही आपण पाहिलं जातं डॉट बॉल. आणि डॉट बॉल नंतर आपण पाहतो इथे षटक समाप्तीचा इशारा. 1 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावफलकावरती 9. 1 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सन्माननीय आदरणीय राजेंद्र शिंगण साहेबांचं शुभागमन आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतं. आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून SM ब्रदर्स चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्ताने आपलंही सहर्ष स्वागत आहे. दुर्भिक्ता काळामध्ये कोणाकडे असतो वेळ, पण आपण महत्वपूर्ण आपला वेळ या कालावधीमध्ये आपण या स्पर्धेसाठी दिला. आपलं आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. 4 चांद लावण्याचं काम तुमच्या माध्यमातून या स्पर्धेला केलं. महत्वपूर्ण वेळ आपण दिलात आणि महत्वपूर्ण वेळ देऊन आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झालात. आपलं कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून
आणि SM ब्रदर्स चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. टोटल धाबा 11, 9 धाबा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही पाहायला गेलं तर 12 बॉल आणि 28 धाबांची गरज. गोलंदाजी मार्क वरती बहुत मोहित आहे. छोटा पाकेट, फुल टॉस बॉल इथे पाहायला गेलं तर खरा बॉल आणि पंचांचा कॉल, नो बॉल. हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट आणि 2 No+1 टोटल 2 मिळतील. 2 धावेचे धाव फलक पुढे. पहिलाच बॉल आपण खराब No+1, त्यामुळे 2 धाबा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. खरा बॉल, फ्री हिटचा बॉल. विवेक वाघमारे बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो, जाणला जातो. कशी बॅटिंग करतो पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. इथे पाहायला गेलं तर बॅटर बीट होत असताना पाहायला मिळतो आणि ते बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. धाबा कशा येतात महत्वाचं नाही, धाबा मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सिंगल आणि डबलला तितकंच महत्व आहे जितकं चौकार आणि षटकारांना महत्व आहे. दोन्ही बॅटर सिंगल डबलवरती विश्वास ठेवतात. फुल टॉस लॉफ केला, क्षेत्ररक्षक डीपला आहेत. डीप मिड विकेटला आणि धावा मिळाल्यात फक्त आणि फक्त. इथे सिंगल जखडून ठेवले, बांधून ठेवले, लगाम टाकलाय, व्यसन टाकली आहे बॅटरने, गोलंदाजाने बॅटरला. इथे पाहायला गेलं तर सिंगलने जास्त काही फरक धावफलकावरती पडत नाहीये. नक्कीच बदल होतात धावफलकावरती. आणखीन एक दर्जेदार फटका बागफुटवर जाऊन खेळत असताना क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका, कंट्रोल पाहायला मिळाला या फटक्यामध्ये आणि 2 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळालं. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 14 धाबा. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. 24 धाबांचा पाठलाग, लॉस्ट केला, क्षेत्ररक्षक राहिले दूर, पण बॉल पडल्यानंतर आउटफील्ड पाहायला गेलं तर स्लो पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर 2 धाबा, 1, 2 आणि 3 क्षेत्ररक्षक डीपला पाहायला मिळतात आणि सिंगलच मिळाली आहे. सिंगल नंतर धावफलक 15. सोळा झालेले आहेत आणि ते सिंगल मिळते, त्यामुळे 17, माफ करा थोडस धावसंख्येवरती आपण बदल करतोय. 17 झालेले आहेत. 17 झालेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती No+1, त्यानंतर 22, त्यानंतर 1, त्यानंतर 2 आणि त्यानंतर सिंगल. टोटल आतापर्यंत 8 धाबा मिळालेत या षटकामध्ये. शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ केला, लोअर फुल टॉस बॉल, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक डीपला आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग बाय फिल्डर्स आणि सिंगल नंतर धावफलकावरती बदल. टोटल झालेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 9, म्हणजेच आपण पाहिलं गेलं तर जिंकण्यासाठी अजूनही गरज 6 बॉल आणि जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत टीमला, त्या म्हणजेच 19 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 18 झालेत. शेवटच्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 19 धाबांची गरज. सहा बॉल आणि 19 धाबांची गरज. गोलंदाजी मार्क वरती 19 धावा. खरं तर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचा खजिनदार म्हणून त्याच्याकडे पद आहे आणि पदभार तो सांभाळतो सध्या, त्यामुळे धाबांचा पदभार तो कसा सांभाळतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. खरं तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि क्रिकेटमध्ये रन इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे महत्वाचं आहे. आता तो कसा इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून वापरतोय. पहिला बॉल दीपक, लाफ करण्याचा प्रयत्न. हाही बॉल आपण पाहिला तर पाठीमागल्या दिशेला निघतो आणि एकच धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धाबांची गरज. 6 बॉल 19 ची गरज होती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे.
1-2 षटकार मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतील. कमबॅक खरं तर होणं महत्वाचं आहे, कारण मजा येऊ शकते या मॅच मध्ये. 1-2 चौकार षटकार आले तर मॅच मध्ये मजा येईल आणि विवेकने ती क्षमता आहे. पण आपण पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये तितकंच कॉन्फिडन्स पाहायला मिळत नाहीये. थोडासा फॉर्म मध्ये नाहीये, इनफॉर्म बॅटर पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर दीपक इथे फसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ढूंढ साजना हातामध्ये बॉलच आलेला नाहीये. अगदी विवेकनेही सोडून दिलं होतं कदाचित शेवटच्या क्षणी बॉलनेही साथ दिली आणि सिंगल मिळाली. सिंगल नंतर धावफलक 20. 17 धाबांची अजूनही गरज. लाफ करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने, ते सिंगल मिळणार नाही. डॉट बॉल शतक. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे डीपला. 3 बॉल आणि अजूनही 3 षटकारांची गरज. नेक्स्ट मॅच टॉस झालेला आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जिंती संघाने टॉस जिंकला. पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय. हो 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 लाफ केलाय, बॉलला उडवलंय क्षेत्ररक्षक डीपला. 1-2 आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. धरतीला दान. एकही धाव नाहीये. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 पाहायला मिळतात. 2 डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरखाव. विजयाची दावेदारी स्पष्ट मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. एक खरा बॉल मॅच मध्ये घेऊन येईल टीमला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लगा तो आबाद नाही तो बरबाद, लगा तो टाळी नाही तो गाली. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला बॅटर गणेश पाटील यांनी. आणि आता पाहिलं गेलं तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 20. 17 धाबांची गरज. शेवटचा बॉल. सन्मान देण्याचा प्रयत्न. चला टीम क्षेत्ररक्षण लाभा लगेच बाहुबली. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच भरत मोहिते. यंग डायनामाइट. छोटा पैकेट बड़ा धमाका. भरत मोहिते.